ठाणे पालघर या दोन जिल्ह्याची असणारी ही मध्यवर्ती ही बँक आहे. त्या बँकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं एकत्र पॅनल हे महायुतीचं तयार केलेलं पॅनल आहे आणि या महायुतीच्या पॅनलमध्ये जे मतदान आहे ते मतदान आणि या मतदारांपर्यंत पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जाणं आणि मतदान, कारण हे मतदान प्रिफरेन्शियल वोटनी असणारं मतदान असल्यामुळे ही थोडीशी किचकट असणारी प्रक्रिया असते. त्यामुळे मतदारांना ते समजून सांगणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे आज बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना जिंकून आणलं पाहिजे यासाठी 27 तारखेपर्यंत तशा प्रवास करा, प्रचार आणि प्रसारामध्ये प्रत्यक्षपणे भाग घ्या अशा संदर्भातली ही बैठक आज झाली. पण सर या निवडणुकीमध्ये 2 गट पडलेले आहेत. निवडणूक प्रत्येक निवडणूक पॅनल आणि कथोरेंचा एक वेगळा पॅनल जो भाजपाची कोणतीही परवानगी न देता स्थापन करण्यात आलाय. खरं आहे का? भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून अधिकृत जो पॅनल महायुतीचा जो झाला आहे तो महायुतीचा पॅनल जो आहे त्या महायुतीच्या त्या पॅनलचं नेतृत्व हे बँकेचे पूर्वी अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं असे कपिल पाटील करतात आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्यामुळे जे तुम्ही सांगताय कथोरे साहेब सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमध्येच आहे, हेही तेवढंच करायचं. पण कपिल पाटील साहेबांनी काही वेळापूर्वी या संदर्भाचे पुरावे दिले की त्यांनी कशा प्रकारे मी जसं म्हटलं ना, एक स्ट्रॅटेजी असते प्रत्येक गोष्टीची. त्यामुळे काही स्ट्रॅटेजी पत्रकारांना सांगायच्या नसतात. पण सहकार पॅनलचं ऑलरेडी ते काम करतात मी आणि तुम्हाला तेच सांगितलं. सोशल मीडियावर पाहायला सुद्धा मिळतं. आपण 4 वर्षा अगोदर कोणत्या चॅनलवरती काम करत होतो, आज कोणत्या चॅनलवरती काम करताय, असंच असतं सगळं. पण 2 जेव्हा पॅनल 27 तारखेला निवडणूक होईल, 28 तारखेला कथोरे साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला सपोर्ट करताना तुम्हाला दिसतं. पण आता जो फुटीरपणा आहे त्याचा धन्यवाद. परिणाम पडेल का सर? धन्यवाद. आता जो फुटीरपणा आहे त्याचा परिणाम होईल का? धन्यवाद. आजच्या बैठकीत कथोरे का नाहीये सर? आजच्या बैठकीत का नव्हते सर? साइड सर द्या ना.